आकाश दादा, ह्या 10 पाटी दिल्या होत्या, आपण जवळच दिल्या होत्या. 50,000 रुपये बेनं दिलं होतं त्यांनी. या टॉपचं मॉडेल दिलं होतं यांना, पण 10 पाटी कशा घेतल्या होत्या दादा? 12,000 रुपयाने या 10 पाटी दिल्या होत्या. ते काय लांबचे नाही आकाश दादा, फक्त नांदगावचे ते. नांदगाव पाशी कोणतं गाव? पिंपरी हवेलीचे. कधी केला होता सौदा? शनिवारी सौदा केला. आणि कधी नेताय तुम्ही पाटा? आज सोमवार. किती बेनं दिलं होतं? 50,000. हे बघा आका दादा, याला विश्वास म्हणता. आपण बी सामनेवर याला बोललो होतो, ते म्हणे की तुम्ही पाटा राहू द्या. गावात 4 लोकांना विश्वास नव्हता, एवढे पैसे देऊन येले म्हणे. बस हे बघा आका दादा, क्वालिटी कशी वाटली दादा? एकदम भारी. माप कसं आहे? माफ खुश आहे ना हा. भाऊ? कसं आहे? खुश आहे. टॉपचं मॉडेल आहे आका दादा. आकाश दादा, माप पाहायचं केवढं आहे. कशी आवडली क्वालिटी? एकदम एकच सोनू नंबर भाऊ आहे. धनगर, कशी क्वालिटी आहे? एकच नंबर आहे. पाहून घ्या आकाश दादा, पाठी 10च्या 10 माप काढून दिलं त्यांना. फक्त 12,000 रुपयांनी दिले आकाश दादा. माप पा माप. ही गाडी आणली त्यांनी, आता भरायच्या आहे त्या. आकाश दादा, टॉप क्वालिटीच्या 20 पाठी दिल्या त्यांना, पाळाला दिल्या. 1 नंबर क्वालिटीच्या दिल्या. पाहून घ्या. हे बघा, 4 व्हीलर घेऊन आले ते. त्यांना गाडी करून द्यायचं. हे फक्त सोनूभाऊ धनगर यांच्या नावावर येले ते. कुठले आहे दादा? करमाळ्यावरून आले. किती किलोमीटर येतं? 300 किलोमीटर आले आकाश दादा. कशा आहे क्वालिटी? जसं सोनूभाऊंनी शब्द दिला होता, सोनूभाऊ धनगर, क्वालिटी कशी आहे? आवडल्या ना भाऊ? हे बघा आकाश दादा, 4 जण आले, त्याच्यामध्ये हे कलाकार आहेत खरे. यांनी निवडले पाटा. कशी आहे दादा क्वालिटी? हा, जशी मनापासून आहे तसं आवडले ना? हे बघा, हे आबासाहेब आहे. हे आबासाहेबांना दिले आपण. आबासाहेब, क्वालिटी कशी आहे? हा, पाटा आवडल्या ना? जे ते त्याच भावानी सांगायचं. काय भावानी घेतल्या तुम्ही? 11,500 रुपयांनी. आकाश दादा, 11,500 रुपयाने 20 पाटींचं माप दिलंय. हे बघा, टॉप क्वालिटीचं दिलंय. हे फक्त नावावर आले होते आकाश दादा, सोनूभाऊ धनगर व गणेश बच्चे यांच्या. त्याच्यामुळे हे फक्त करून घेतलंय. नाराज व्हायला नाही पाहिजे गिराईक. 350 किलोमीटर आपल्या नावावर आले. क्वालिटी बी तशीच दिली आहे. बघून घ्या. खुश आहे ना? हे बघा. मित्रांनो, जसं की तुम्ही पाहिलं आता की करमाळा आणि नांदगाव या 2 भागामध्ये पाठी दिल्या. आता करमाळ्याला चालल्या 20 पाठी आणि 10 पाठी मित्रांनो नांदगाव चालल्या आहे. परत पुन्हा येत्या गाडीला मित्रांनो जवळपास 40 पाठी गाडीमध्ये असणार आहे. ज्याला कोणाला अशा पाठी घ्यायच्या असतील त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधा. पाठींची तुम्ही क्वालिटी पाहिली, ह्या पाठी आणि त्या पाठी रेट वगैरे तुम्ही ऐकला बरोबर. तर पुन्हा गाडीमध्ये 40 पाठी असतील. मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा. पाठींची क्वालिटी बघत चला बरोबर. तसं त्या पाठींचाही व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटेल. आणि त्या अगोदर जर तुम्हाला पाठी घ्यायची असतील तर नंबर दिलेला आहे, त्यांच्याशी तुम्ही पर्सनली कॉन्टॅक्ट साधा, संपर्क साधा. म्हणजे तुम्हाला त्या पाठींचे पर्सनली व्हिडिओ पडतील. मित्रांनो, जर तुमचं डन झालं तर मग ते व्हिडिओ चॅनलवरती पडत नाही. पण जर समजा चॅनलवर एकदा जर व्हिडिओ पडला तर मग घेणारे भरपूर असतात. त्याच्यामुळे मग थोडा सौदा वगैरे व्हायला अडचण येण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट त्यांच्याशी संपर्क साधा की आम्हाला 20-30 पाठी पाहिजे. मग डायरेक्ट तुमचा आणि त्यांचा ऑनलाईन सौदा पण मित्रांनो होऊ शकतो. आता तुम्ही पाहिलं की ते नांदगावचे दादा होते, ते डायरेक्ट पहिले 50,000 रुपये टोकन देऊन चालले गेले होते. तुम्ही ऐकलंच सुरुवातीला काय म्हणले ते. आणि जे त्यांनी टोकन दिलं होतं त्यानुसार त्यांना माल पण भेटला. हे बघा, व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला घ्यायचे असतील तर पुन्हा येत्या गाडीमध्ये मित्रांनो 40 पाठी असणार आहेत. खरेदी चालू झालेली ती पण. तर तुम्हाला त्या आपण पाठी घ्यायला भेटतील. मोबाईल नंबर दिलेला आहे. सोनूभाऊ धनगर खरेदीसाठी गेलेले आणि गणेश भाऊ बच्चे तिथं तुमच्या लक्षात आले. हे बघा, तर घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा. मोबाईल धर. 2-2 दारा सगळे मिळून 2-2 दारात पटकन होऊन जाईल.
हॅट टाकून जमायचं तर मारते तुमचं चांगलं धरलं काय दादा एक बच्चू दिलं त्याला ते बघा ते स्वीट मध्ये घेऊन चालले आणि त्यांना पिकअप मध्ये गेले ते बाकी आबा साहेब चला मग